शिरूरमध्ये लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी मतदान केलेलं आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। मतदारांना मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सुद्धा केलं जाते। आज शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। नारंगाव हे आपल्या मूळ गावी मतदान करणार आहेत। डॉक्टर साहेब, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावणार आहात, काय आवाहन कराल? नक्कीच सर्व मायबाप मतदार बंधू भगिनींना हीच विनंती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राच्या रक्षणाची, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। पण मागच्या काळात काही आरोप प्रत्यारोप झाले गेले, राजकारण सुद्धा केले, सुप्रिया सुळेंवरती बिटकॉईनचे आरोप झाले, कसं पाहता याकडे? मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा हा एक वेगळी आणि कपटी चेहरा यातून समोर आलाय। विरारमध्येही पाहिलं ज्या पद्धतीनं एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव हे पैसे वाटताना पकडले गेल्याचे आरोप झाले आणि त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने संभ्रम तयार करण्याचं वातावरण हे भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलं आणि हा फेक नॅरेटिव्हचा जो त्यांचा IT सेल आहे हा सुरू झाला, कारण भारतीय जनता पक्षाला पराभव स्पष्ट दिसतो। आपण जर पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष मोठ्या संख्येने आहेत, कारण की इकडनं 3 तिकडनं 3 अनेक छोटे मोठे पक्ष आहेत, कसं पाहता याकडे? इथं स्वाभिमान विरुद्ध स्वार्थ अशी लढाई आहे, इथं स्वाभिमान विरुद्ध गद्दारी अशी लढाई आहे। नक्कीच हे होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी खरं तर जनतेला मतदानाचं आवाहन केलं असून स्वाभिमानी जनता खरं तर यावेळी मतदानाचा हक्क बजावला असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। हेमंत चापुरे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।